गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। हाय हॅलो नमस्कार, मी पायल आपला अजून एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। कशा आहात तुम्ही? मस्त असाल, मजेत असाल। पहिल्यांदा तर गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आता गुरुपौर्णिमा कालच झाली, पण मी आज तुम्हाला शुभेच्छा देते। हा व्हिडिओ जरा थोडासा लेट आला, तर सकाळी गॅसचे पूजन करून घेतलं। पौर्णिमा असेल ना तर गॅसचं पूजन करून घ्यायचं, असंही मी रोज करते। पण स्वस्तिक हे काढून आहे ना, मी पौर्णिमेला अमावस्याला असं सण असेल तर असं छान वाटतं, म्हणून मग मी तेव्हा काढते। आणि तुळशीची पूजन करून झालंय माझं। तुळशीपाशी दिवा अगरबत्ती लावलो ना, एकदम असं छान वाटतं गॅलरीत ही पाहायला। आणि त्यानंतर उंबऱ्याचं हळदीनं लेपन केलंय। आणि पौर्णिमा अमावस्या असेल तर, आणि असं उंबऱ्याचं लेपन केलं ना, घरामध्ये जे आपल्यात निगेटिव्हिटी येते त्यापासून आपलं रक्षण होतं। त्यामुळे अमावस्या पौर्णिमा काही सण असेल तर तुम्ही नक्की उंबऱ्याचं लेपन केलंच पाहिजे। आणि हळदी कुंकू आणि काही उशीर लागत नाही, तुम्ही पटकन करू शकता। आता मला हा लाकडाचा उंबरा बसवायचा आहे, पण ठीक आहे, जे आहे त्याच्यात आनंद मानायचा। पण लवकरच बसवण्याचा मी प्रयत्न करणार आहे। तर अशी पूजा करून झाली आहे, पण उंबरा इतका छान दिसतो घरामध्ये। अशी पूजा ती केल्यानंतर आहे ना, एकदम असं पॉझिटिव्ह वाटतं। तर आता पूजा छान करून झाल्यानंतर, आणि आज देव स्वच्छ करायचे होते, त्यामुळं मग लवकर सगळ्या गोष्टी करायच्या होत्या। कारण गुरुवार होता, गुरुपौर्णिमा आली होती, आणि हा विशेष दिवस असतो गुरूंसाठी आणि गुरूंचं ऋण मानण्यासाठी। त्यामुळं मग आपल्याला गुरुपौर्णिमेला तर खूप छान असा दिवस साजरा केला जातो। तर दरवाजावरही मी स्वस्तिक काढला आहे हळदी कुंकाने। आणि पौर्णिमा अमावस्याला मी असं स्वस्तिक, ओम, शुभ लाभ आपल्याला हळदीनं काढायचं आहे। तुम्ही प्लास्टिकचं कितीही बसवा, आता मीही बसवलं आहे वरच्या साईडला, पण शुभ लाभ आहे ना, असं हळदी कुंकाने काढलंच पाहिजे। त्याच्यात खूप एनर्जी असते, त्यामुळं मग मी काढते आणि छान काढला आहे मी। तर ते एकदम दिसायला पण छान दिसत आहे। त्यानंतर मग मी देवांची पूजा, देवांना अगोदर स्वच्छ केलं आणि नंतर मग मी पूजा केली। कारण कसं होतं, डबे द्यायचे होते सरांचा आणि रिषभचा। मग डबे म्हणलं की उशीर होतो, तसा माझा उपवासच होता, पण ह्या दोघांचा टिफिन द्यायचा होता। मग अगोदर टिफिन दिला मी, आणि नंतर मग अभिषेक घालायला घेतला। कारण अभिषेकाला आज उशीर होणार होता, आपल्याला सगळ्या देवांचे अभिषेक घालायचे होते। पण म्हटलं अगोदर पूजा करून घ्यावी। सकाळी पूजा केली ना, एकदम पॉझिटिव्ह वाटतं। नंतर मग मी स्वयंपाक करून घेतला, आणि नंतर मग आता अभिषेकाला बसले। आणि अभिषेक मला आज दत्त स्वामींचा करायचा होता, स्वामी समर्थांचा करायचा होता, आणि महालक्ष्मीचा करायचा होता, आणि कुलदैवताचाही करायचं होतं। म्हणजे असं अभिषेक खूप मोठा चालणार होता। त्यामुळं मग म्हणलं थोडंसं आपल्याला व्यवस्थित निवांत असेल ना, तर आपल्या मनातून असं छान आपण पूजा करतो। नाहीतर मग गडबड असेल तर मग आपल्या डोक्यात तेच राहतं की मला टिफिन द्यायचा आहे, वेळेत द्यायचा आहे। मग ते डोक्यात ठेवण्यापेक्षा म्हटलं अगोदर टिफिन गेले तर मग अशी मनासारखी पूजा करता येईल आपल्याला। तर अशी मी पूजा करायचा विचार करते। कारण आपण पूजा कितीही करा, जर डोक्यात आपल्या गोष्टी दुसऱ्या असेल, नामस्मरण नसेल, तर त्या पूजा करण्यात काहीच अर्थ नाहीये। त्यामुळं मग अशी पूजा करताना आपलं एकाग्र होऊन पूजा केली तर ती खरंच देवापर्यंत पोहोचते। त्यामुळं मग मन लावून आपल्याला पूजा करण्यासाठी आहे ना, सगळ्या गोष्टी अगोदर उरकायच्या आणि नंतर करायची, म्हणजे सगळं व्यवस्थित होतं। तर आता इथं स्वामींचा पण मी अभिषेक करून घेते। गुरुपौर्णिमा होती तर स्वामींना माझ्याकडनं 1 दिवसाचं पारायण करून घेतलं। म्हणजे माझ्या डोक्यात काहीच नव्हतं की पारायण करायचं आहे काय। मी विचार करायचे की नको, मी पारायणाला बसले तर श्रीमुळं मला उठावं लागेल, त्याचं चालू असतं काही ना काही, दंगा घालेल, काहीतरी पडेल, असं चालू असतं। पण म्हणून मग मी ह्या वर्षी म्हटलं नको, पारायणाचं आपल्या डोक्यात काय आपल्याला होणार नाही एवढं। पण थोडंसं विचार केला, तर म्हणलं चला जाऊ दे, आपण करूनच बघू। तर स्वामींना माझ्याकडनं पारायण करून घेतलं। त्यावेळात श्री जे झोपला तो पारायण होईपर्यंत उठला नाही। म्हणजे इतकं छान आणि सगळं मनासारखं झालं। त्यामुळं मला खरंच काल इतकं चांगलं वाटलं, कारण स्वामींच्या मनात आलं तर ते आपल्याकडून सेवा करून घेतात। तर माझ्याकडून खरंच काल खूप सेवा करून छान घेतली, आणि खूप मला असं पॉझिटिव्ह वाटलं। आणि त्यामुळं मला खरंच कालचा दिवस आहे ना, इतकं छान वाटत होता। आणि पूजा मी छान मांडली होती काल स्वामींची।
आणि पूजा मांडल्यानंतरच माझ्या डोक्यात आले होते ह्या गोष्टी. तर स्वामींची पूजेसाठी मी आहे ना हा छोटासा घेऊन आले होते आसन. त्यामुळं मग म्हटलं, आणि हे छोटं आसन मी घरीच बनवलं होतं, पण ते खूप मोठं बसायला लागलं म्हणून त्याला फोल्ड करून मी ठेवलं आणि त्याच्यात स्वामींना विराजमान केलं. तर खूप छान दिसत होतं. अशी पूजा मांडली ना, मला खूप आवडते पूजा अशी, आणि करायलाही खूप आवडते. खूप मन लावून मला अशा पूजा मांडायचे, पण काढताना इतके पूजा मला काढण्याची इच्छाच होत नाही. फक्त असं मांडायची इच्छा होते, काढायची इच्छा होत नाही. तर स्वामींना पहिल्यांदा मी अष्टगंध लावून घेतलं आणि त्यानंतर मग मी जे पैठणीचे वस्त्र शिवले होते स्वामींसाठी आणि फेटाही मी घरी शिवला होता, तर तोही मी घालून घेतला, माळ घातली आणि स्वामींचं खरंच रूप इतकं छान दिसत होतं. आणि त्यानंतर आज पौर्णिमा होती, त्यामुळं मग धनलक्ष्मी कुंचम तर भरायचाच होता मला. तर कुंचम ही भरून घेणार आहे मी लगेच, कारण कुंचम पौर्णिमाला शुक्रवारी आपल्याला भरायचा असतो. आणि कुठलीही सेवा करताना अपेक्षा नाही ठेवायची की देवाची मी ही सेवा केली तर देव माझं चांगलं करेल, की मला पैसे मिळतील का, लक्ष्मी माझ्या घरात वास करेल. त्या तर गोष्टी होतातच, पण आपण फक्त निस्वार्थ होऊन सेवा करायची, त्याचं फळ आपल्याला मिळतंच. आता आपण कुठलीही मदत केली तरी कर्मगती अशी असते ना, कधीही तुम्ही जर एखाद्याची हेल्प केली तर तो आपल्या पुढे भविष्यात कधी कामाला येईल आपण सांगू शकत नाही. त्यामुळं सेवा करत राहायचं. तर आता धनलक्ष्मी कुंचमचं तर माझ्याकडे आहे ना धनलक्ष्मी कुंचम, आता मी देवघरातही भरत होते आणि आता असंही मोठा आहे तोही भरते. कारण कसं होतंय की देवघरामध्ये ठेवला ना तो 4 वेळेस रोजच उचलावं लागतं, म्हणून मग मला ते काय एवढं छान वाटणं गेलं. त्यामुळं मग म्हटलं जाऊ द्या, शुक्रवारीच आपण धनलक्ष्मी कुंचम भरायचा जर शुक्रवारी, आणि अशी पूजा करायची. रोज एवढी पूजा होत नाही धनलक्ष्मी कुंचमची, त्यामुळं मग मी ठरवलं की शुक्रवारीच फक्त करायची. तर आता सगळ्या गोष्टी मी कुंचममध्ये टाकल्या आणि कुंचम भरताना आहे ना ते 2 हाताने भरावं म्हणे, एका मुठीने टाकू नाही तांदूळ. त्यामुळं मग मी असं 2 हाताने टाकते. आणि ह्या कुंचममध्ये ना मी 1 रुपयाही टाकला आहे. अगोदर मी टाकत नव्हते, नंतर मग आता जसं जशा गोष्टी कळतात तसे तसे मी माझ्या सेवेमध्ये मी तशा गोष्टी करते. कारण सगळ्याच गोष्टी काय आपल्याला माहीत नसतात, काय आपल्याला बाहेरून कळतात, कधी आपण तशा मग गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये असं छान छान होत जातात. कारण सगळंच काय आपल्याला घरून माहिती होत नाही, थोडंसं बाहेर बघितल्यावरही माहिती होतं. तर अशी कुंचम सेवा मी केली आहे. आणि शंख मी वरती ठेवते, मोती शंख, आणि हा माझ्याकडे ना कॉईन आहे लक्ष्मीचा, तोही मी समोर ठेवलाय. आणि आजची पूजा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. खूप मी मनाने, श्रद्धेने आणि देवांनी माझ्याकडनं स्वामीने करून घेतली. आणि आज मी गुरुपद मी मंदिरातही जाऊन घेतलं आणि घरीही घेतलं, त्यामुळं खरंच खूप छान वाटलं मला. आपल्याला अजून एक आयुष्यामध्ये गुरु मिळाले, त्याचा एक चांगला अनुभव मला मिळाला आहे. तर पूजा करून माझी छान झाली आहे. आणि आज अंबाबाईचा मी मुखवटाही दुसरा लावला आहे कळसाला. तर खाली स्वामींची पोथी ठेवली आहे आणि आज छोटीशीच रांगोळी काढली, कारण बसायला परत जागा पुरली नसते. आणि इथं मी आरतीचं ताट करून घेतलं आहे. नंतर मला गुरुपौर्णिमा होती, तर अशी मी छोटीशी पूजा छान मांडून घेतली आणि अशी पिवळ्या कलरचं वस्त्र अंथरून घेतलं होतं. तर खरंच खूप मंदिर इतकं मनाला प्रसन्न वाटत होतं आणि स्वामी हिचं रूप तर इतकं छान दिसत होतं, पाहावंसंच वाटत होतं. श्रीना आज मला आहे ना खूप छान पूजा करून दिली. नाहीतर नॉर्मली तो मला त्याच्या आपल्या हातात जे असतं ना ते त्याला पाहिजेच असतं, नाहीतर मग तो मध्ये 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 चालूच असतं. पण आज खूप छान खेळला. मी थोडीशी रांगोळी दिली तर त्या रांगोळीशी इतक्या छान खेळत बसला. माझी पूर्ण छान पूजा करून दिली, मला पोथी वाचून दिली. नाहीतर खूप मध्ये मध्ये करतो. कसं आहे माहितीये का, स्वामी करून घेतात एवढं खरंय, कारण करून घ्यायचं त्यांच्याच हातात आहे. त्यामुळं त्यांनी छान माझ्याकडनं आज पूजा करून घेतली. तुम्हाला तर पूजा झाल्यानंतर मग मी पारायण केलं, पारायणानंतर मग मी गुरुपद घेतलं. तर गुरुपद कसं घेतात एवढं काही मला माहित नव्हतं, मी फक्त व्हिडिओमध्ये बघितलं होतं, तसं मंत्र म्हणून गुरुपद घेतलं. तर आरती करून घेतली, कारण सरांना आज आहे ना उशीर होणार होता गुरुपौर्णिमे दिवशी, कारण त्यांचाही दिवस होता, गुरूंचा दिवस. त्यामुळे सगळे माझे विद्यार्थी त्यांना भेटायला येतात, त्यामुळे खूप उशीर झाला त्यांना यायला. आणि त्यांनी जे माझे विद्यार्थ्यांनी त्यांना बुके दिला होता आणि त्यांनी मला दिला.
की तू पण एक गुरुच आहे. त्यामुळं मग मला बुके बघून इतका छान वाटत होतं. त्यानंतर आम्ही मंदिरात गेलो. तर नैवेद्यामध्ये मी वरण, खीर, भजी, लाडू, लापशी, कुरडई, पापडी आणि चपाती एवढंच असं नैवेद्य केला होता. पुरणपोळी करायची होती पण नाही जमलं पुरणपोळी करायला. तर असा नैवेद्य मी केला होता आणि त्याच्यामध्ये आपलं तुळशीचं पान टाकलं आहे आणि नैवेद्य मी स्वामींना दाखवून घेते. अशी होती माझी आजची सेवा. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नवीन दिवशी नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.